बरं, पण मग ऑपरेशन सिंदूर असेल किंवा कुठल्याही प्रकारची विधेयकं जर मंजूर केली जात असतील तर विरोधकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून टीका होते की काय होतं? ऐकून घ्या. लष्कराच्या बाबतीत, सैन्याच्या बाबतीत, कृतीच्या बाबतीत, कारवाईच्या बाबतीत हा विषय असा आहे, कोणाला विश्वासात घ्यायचा नसतो. आपल्या पण आजूबाजूच्या लोकांना घेत नाही. काही सिक्रेट गोष्टी असतात. आम्ही अटॅक कुठे करणार, लोकेशन एक्सपोज झालं तर होऊ शकतं. मग का म्हणून सांगावं विरोधकांना? ही घटना नाही ना लढाईची. अन्य बाबतीत बोला. लढाईच्या वेळेला आम्ही विश्वासात, या मांडीवर बसा, सांगा कुठे गोळी मारू, असं कोण सांगेल? अभ्यास नाही म्हणून राहुल गांधीला तुला विश्वासात का घ्यावं? काय तुलाच काय कळत नाही लढाई म्हणजे काय? चॉकलेट घेऊन जन्माला आला, याला काय माहिती लढाई कशी असते ती? आणि मग जातो अमेरिकेत. आम्ही कोणाचं ऐकलं आमच्या पंतप्रधानी? हा तुझा लुकआउटच नाही. त्यावेळेला ज्या परिस्थिती असते त्या परिस्थितीत निर्णय घेणं हे काम फक्त पंतप्रधानांचं असतं. हे माहीत नाही. अजून कुठल्याही विधायक आणि राजकीय पदावर नाही केलं. हे पक्षाच्या पदावर आहेत. त्या किंवा मंत्री होतील, कोणतरी होतील ना, पण ते अशक्य आहे. कोण होणार नाही. अजून पती झाले नाहीत ते बाकी काय होणार? बरोबर आहे. राजकारणात पुढे काय होतं ते पाहूयात. मात्र देशासंदर्भातलं तुम्ही सांगितलं, मला आता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे यायचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय असं जे सातत्यानं बोललं जातं त्याकडे नारायण राणे कसं पाहता? राज्याचं असेल, देशाचं असेल, राजकारण खरोखर इतक्या खालच्या पातळीला जात आहे? मला नाही वाटत. बरं, हा चिखल विरोधकांनी केलाय. मातीमध्ये पाणी जास्त मिसळायला लागलेत विरोधक. त्यांना कळत नाही केव्हा काय करावं. ते स्टेबल नाही आहेत. कशामुळे? एक सत्ता गेली, सत्ता मिळण्याची संधी नाहीये. काय करणार? शिवसेना मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, आता डायरेक्ट आहे तो मातोश्रीमध्ये. काय त्यांच्याकडे भविष्यात का मिळेल? महाराष्ट्राच्या राजकारणात काय मिळणार नाही. आता नगरपालिका वगैरे, महानगरपालिका मुंबईची आहे, ते पाहतात मिळतं का? कुटुंब चालवायला काहीतरी लागतं ना. त्यांचं त्यांच्यावर डिपेंड आहे. ते काही करू शकत नाही. काँग्रेसला तर काही स्थान नाही महाराष्ट्रात, अजिबात नाही स्थान. किती आमदार आहेत त्यांची, काय खासदार आहेत, काय संधी आहे? त्यामुळे विरोधक आमचे आहेत ना, हे विरोधक म्हणून भूमिका बजावतात ती भारतीय संविधानाप्रमाणे विरोधी पक्षाची भूमिका म्हणून अदा करत नाहीयेत. नाही करत आहे. तो त्यांना माहीत नाही की या विरोधी पक्षाने काय करावं. नुसती शिव्या देणं विरोधी पक्षाचं काम नाहीये. विधायक, सामाजिक, आर्थिक, लोकहिताचं हे काहीतरी बोला ना याच्यावर. उद्धव ठाकरे या विषयावर कधी बोलले? राहुल गांधी कधी बोलतो? त्याला कळतं. राष्ट्रवादीवर बोलणार नाही. त्यांना कोणातरी मागे जायचं आहे. ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, पण आता बाकी काय म्हणत नाही. इंटू ब्रॅकेट सगळं. आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी केलेला चिखल आहे. चिकनात माकलेले आहेत आणि चिखलातून बाहेर काढायला त्यांच्याकडे माणसं शोधतायत. कोण माणसं मिळत नाही. निश्चितच. मात्र येत्या काळामध्ये होणाऱ्या अनेक निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेची ठरणार ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक. कारण त्याचं असलेलं आतापर्यंत